मित्रांनो, दिल्लीतील एक पत्रकार मनोजदादा जरांगे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी आली होती. ऍक्च्युली ती पत्रकार कमी आणि भारतीय जनता पार्टीची चाटुकार जास्त वाटत होती. त्यामुळे तिने असे काही प्रश्न विचारले. ऍक्च्युली ती हिंदी भाषेमध्ये बोलत होती, तिला मराठी भाषा बोलता येत नव्हती आणि तिने जो ट्रान्सलेटर आणला होता त्याला सुद्धा व्यवस्थित मराठीचं हिंदीमध्ये किंवा हिंदीचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता येत नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, संवादामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप दिसत होता. असं जरी असलं तरी तिने काही जे विचारलेले प्रश्न आहे आणि त्यावरून तिचा असा जो आविर्भाव होता, मी जणू काय कसे एकदम तिखट प्रश्न विचारते, अगदी खोचक प्रश्न विचारते, अगदी मनोज जरांगे पाटलांना जाळ्यात अडकवण्याचं काम करते किंवा मनोज जरांगे पाटलांना अगदी अशा कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न करते, अशा आविर्भावात ती बोलत होती. तिचा जो मेन प्रश्न होता की लोकसभेला महाविकास आघाडीला फायदा झाला, मग तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहात तर महाविकास आघाडीला तुम्ही फायदा का पोहोचवता? मित्रांनो, एक तर लाठीचार्जच्या अगोदर अनेक जणांना मनोज जरांगे पाटील हे नाव सुद्धा माहीत नव्हतं. मनोज जरांगे पाटलांकडे असणारा एकमेव गुण आहे आणि तो म्हणजे प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा, जो आजच्या काळामध्ये अत्यंत अत्यंत दुर्मिळ, विरळा ऐसा कोणी, जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, अगदी असा विरळ गुण आहे. आणि त्या गुणाच्या जीवावर आज मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, राजकारण एवढं सोपं नाही. आज एवढे वंचित घटक आहेत, एवढे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत किंवा असे वेगवेगळे अनेक घटक आहेत, ओबीसीचे घटक आहेत, मराठ्यांचे सुद्धा अनेक छोटाले पक्ष निघाले, संभाजी ब्रिगेडचे पक्ष निघाले, परंतु कुठं विरून गेले हे प्रस्थापित कधीही या लोकांना सुधरू देत नाहीत. अशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये आहे. आणि अशामध्ये जो सत्ताधारी आहे, जो आपल्या प्रश्नांची दखल घेत नाही, त्याला उत्तर देण्यासाठी, त्याचा जो अहंकार आहे तो मोडीत काढण्यासाठी त्याला पराभूत करणं हा प्राधान्यक्रम असतो. आणि त्या प्राधान्यक्रमाचा भाग म्हणजे भारतीय जनता पार्टीला दाखवलेला झटका. आणि या झटक्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा झाला. यामध्ये मनोज जरांगे पाटलांची काय चूक? एकीकडे तुम्हीच म्हणता की ओबीसी 64% आहे, SC ST 13%, आदिवासी 7%, मुस्लिम 10-15%, मग मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 5% सुद्धा, 2% सुद्धा उरत नाही. आणि 2% समाजाची एवढी भीती का बाळगता? कारण तुमच्या अंतर्मनाला सुद्धा माहीत आहे की मराठा समाज हा 2% नाही, 35% पेक्षा जास्त आहे. आणि मग जर मराठा समाजाला 35% पेक्षा जास्त म्हणायचं म्हटल्यानंतर ओबीसी हा 32-33% पेक्षा जास्त नाही. आणि मग ओबीसींना जे वाढीव आरक्षण आहे ते मराठ्यांच्या हिस्स्याचं आहे. अर्थात मराठा हा 50%च्या आतमध्ये आहे, हे मान्य करावं लागेल. एकीकडे हे मान्य करायचं नाही आणि दुसरीकडे मराठ्यांना कोंडीत अडकवतो असा आविर्भाव दाखवायचा. आणि आता इलेक्शनच्या काळामध्ये बटेंगे तो कटेंगे म्हणत हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे. जे हिंदुत्व आतापर्यंत जपण्याचं काम मराठ्यांनी केलं, पूर्वीच्या काळी तलवारीच्या जीवावर केलं, स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या झेंड्याचा दांडा बनण्याचं काम मराठ्यांनी केलं आणि झेंडा बनण्याचं काम सुद्धा मराठ्यांनी केलं. तो मराठा समाज आज आपल्या लेकरा बाळांसाठी आरक्षण मागत असताना तुमचं हिंदुत्व धोक्यात येतं. कारण तुमचं हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व आहे. आता परत या चाटू पत्रकारांना भीती वाटत आहे की परत महाविकास आघाडीला फायदा होत आहे का? मित्रांनो, राजकारण एवढं सोपं नाही. तरी सुद्धा या राजकारणाच्या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील उतरायच्या तयारीत आहेत. काही ना काही जागेवर आपले उमेदवार निवडून आणायच्या तयारीत आहेत. आणि अशामध्ये हा एक प्रयोग आहे. आणि यामध्ये सर्वात जास्त आपला जो विरोधक आहे, खास करून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची जिरवणे महत्वाचं आहे. आणि यांची जिरवता थोडाफार फायदा महाविकास आघाडीला होत असेल. ॲक्च्युली महाविकास आघाडी आणि महायुती एकाच माळेचे मणी आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य नाही. आणि त्या अनुषंगाने अगोदर यांना झटका दाखवल्यानंतर
एक अजून आपली एक ताकद निर्माण होईल आणि पुढच्या वेळेस आपण दोन्हींना झटका देऊन एक नवीन पर्याय या महाराष्ट्रामध्ये मराठा, मुस्लिम, दलित, मायक्रो ओबीसी आणि जो इतर ओबीसी आपल्यासोबत येईल या सर्वांची मोठ बांधून एक नवीन सक्षम पर्याय आपण महाराष्ट्रामध्ये नक्की निर्माण करू आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशा चाटू पत्रकारांनी किती जरी गंभीर आरोप केले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या येणाऱ्या काळासाठी संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधू आणि न्याय यासाठी, या मूल्यांसाठी लढत रहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.